मी स्तब्ध आहे. आम्ही पोरके झालो. आमदार सौ सुलभाताई खोडके महाराष्ट्राच्या प्रगती व समृद्धीसाठी आजीवन धडपड करणारा लढवय्या लोकनेता हरपला. देशाच्या राजकारणात दादा हे नाव सदैव अजरामर राहील. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने मी स्तब्ध आहे. आम्ही आज पोरके झालो. एक पाठीराखा दिशादर्शक नेतृत्व, कुशल मार्गदर्शक व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी अविरतपणे आजीवन धडपड करणाऱ्या एका लढवय्या लोकनेत्याला आज आम्ही मुकलो आहोत. आमचा नेता आज काळाच्या पद्याआड हरपला. केवळ महाराष्ट्रानेच नाही तर देशाने आज एक महान सुपुत्र गमावला आहे. ही फार मोठी क्षती असून धक्कादायक व अजूनही विश्वास न बसणारी घटना आहे. आज क्रूर काळाने घातक करून आमच्या दादांना आमच्या पासून हिरावून घेतले. काळ इतका कठोर होईल असे वाटले नव्हते, पण सत्य हे स्वीकारावेच लागेल. अजितदादा आमचा कणा होते. ते केवळ एक राजकारण म्हणून नाही तर खोडके परिवाराच्या सुखदुःखाचे सोबती होते. त्यांनी नेहमीच अमरावतीला विकासात्मक दृष्टीने भरभराटी येण्यासाठी फार काही दिले नाही. दादांनी प्रत्येक माणसाच्या मनावर एक अमिट छाप सोडली असून ते सदैव आमच्या स्मरणात राहील. मी त्यांना श्रद्धांजली देत असून दुःख व्यक्त करत आहे. बोलण्यासारखं विशेष जो महाराष्ट्राला पुढे देणारा नेता निघून गेला, विश्वासही बसत नाही, सांगू शकत नाही. आता नीतीपुढे जे काय घडलं त्याला तर पुढे काही करू शकत नाही. पण आम्हाला तर वाटतच नाही की आमची दादा अजितदादा परत जिवंत होती. विश्वास असं मनामध्ये होते. कहाणी त्यांच्यावर झडप होती. फार मोठी राजकारणातील सगळ्यांची खूप मोठी हानी आहे. दादासारखा नेता होणे नाही. महाराष्ट्राचा दादा होता. आमच्याकडून निघून गेला याच्यामुळे कोणताच असू शकतो. साहेबांच्या पुष्कळ जवळील होते. कुटुंबिक हे होते, संबंध होते. दादा म्हणजे कोरके साहेबांनी कोरके दादा पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून 1992 पासून आपण बघितलं. 1995मध्ये भुजबळ साहेबांसोबत असल्यानंतर सतत दादा पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बांधणी झाली 1998 तेव्हापासून दादांसोबत साहेब होते. आणि शेवटपर्यंत साहेब होते आणि शेवटपर्यंत दादांनी काल दुपारी सकाळी 10-10:30 वाजता दादांशी बोलणं झालं. उद्या या संजयराव आपण बोलू आणि आपण हे करू अशी चर्चा काल झाली. रोज फोनवर बोलणं होतं. मुंबईत असलं तर 1-2 तास चर्चा व्हायची. पक्ष संघटनाचे असेल, त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राच्या विकासाचे असेल, हे सगळ्या प्रश्नाची नेहमी चर्चा व्हायची. आणि दादा आमचे बाप होता. आमच्या राष्ट्रामध्ये आमचा बाप होता. दादांचा एक फोन आला की साहेब तात्काळ निघून जायचे. साहेबांवर दुःख आता काहीच बोलू शकत नाही. पण 9 जानेवारीची सभा आपल्या मार्गदर्शनामध्ये गाडगे परिसरामध्ये दादांची शेवटची ठरलेली आहे. तर महानगरपालिकेच्या निवडणूक होता. दादांना सांगितलं की आम्ही एक सभा घेता, आपण यावं. दादांनी तात्काळ मान्यता केली आणि आपल्या अमरावतीला सभा घेतली. आणि सभा घेऊन आपल्याला माहीत आहे काय विद्यार्थ्यां लाईट लँडिंग नसताना सुद्धा इथून सभा घेऊन दादा नागपूरला गेले आणि नागपूरहून तात्काळ लगेच पुण्याला गेले. म्हणजे एक विश्वास होता त्यांना. एक ही सभा झाली त्याचा आनंद त्यांनी गाडीत बोलून दाखवला. खूप चांगलं काम आहे, खूप चांगलं करते आहेत त्यांनी सभाजनसुद्धा व्यक्त केलं. आणि कोरके साहेबांना माहीत आहे की ते फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सगळं सोडून द्यायचे. दादांनी म्हटलं दादा त्याचं कामाचं हे करतात. आणि दादांवर विश्वास जो होता साहेबांवर आपलं सर्वांना माहीत आहे. दादांशिवाय आमचा राजकारणात म्हणा कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबत असणं म्हणजे आमच्यासाठी खूप गौरवाची आणि याची गोष्ट होती. परंतु आता दादा राहिले नाही हा विश्वासच बसत नाही.